बाबा राम राम. पाय पडतो. नवीन पक्ष खोललाय. आपल्या पक्षामध्ये सहभागी व्हा. मोठं पद देतो तुम्हाला. काय रे करणे? लोक पक्षाचा विजय असो. लोक विकास इंटरनॅशनल पक्षाचा विजय असो. चुकलं नीट म्हण. परत हा. लोक पक्ष विजय असो. लोक विकास इंटरनॅशनल पक्षाचा विजय असो. लोक विकास पक्षाचा इंटरनॅशनल घालमध्ये विकास असो. हा. असं चल आहे आता. का? चला अजय हं. पाय पडतो. पडा. आशीर्वाद दे. हे काय? अजय हं. तुला सांगतो आज आहे ना तुझ्या नातवाने असली मोठी कामगिरी केली. लय मोठी कामगिरी केली. काय केली? अग मी इंटरनॅशनल पक्ष खोललाय. होय. हा. मग त्याला काय करायचं? अगं अजय आता आम्ही आहे ना नॅशनल इंटरनॅशनल निवडणुका लढवणार आहेत इथून पुढे. आणि समजलं का? काय करायचं मग? बरं अजय हं. तू आमच्या पक्षात सहभागी होय ना. आमच्या पक्षात ये ना तू. नको बाबा. का? अजय हे बघ तुला तालुक्याची महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करतो. अरे तुझी. मला काय करायचं म्हातारीला आता महिला मर्डर करून आणि दुनिया करून आता. बरं अजय हं. बर तालुक्याचं नको. तू माझी आजी म्हणून तुला हे बघ जिल्ह्याचा प्रमुख देतो. नको 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 मला चालता नाही येत गुडघ्यानी. काय नाही काय करायचं त्यात आता म्हातारपणाला. अगं आजी तू लोड कशाला घेती? मग काय करू? गुड तुला पायी पायी नाही चालायचं. अरे मग हेलिकॉप्टरने चालायचंय. ए करण्या आजीला एक गाडी बुक करून टाक. चल. हा. बरं ऐका ना गुरु दादा. हा. तुम्ही कोणत्या पक्षाचे काय ते तर सांगा आजीला. हा. त्याशिवाय आजीला कळलं का? अजय हे बघ आम्ही लोक विकास इंटरनॅशनल पक्ष खोललाय. हं. त्याचं पद देतो तुला. चल तेवढं. पक्षाचं कोण आहे तुम्ही? पक्षाचं कोण आहे पण तुम्ही? मी पक्ष प्रमुख आहे हा आणि हा पक्ष उपप्रमुख आहे. बर मग काय करायचं त्याचं आता? अजय मग करणं विचार होय ना आमच्या पक्षाचं. नको 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 मला चालता नाही येत काय नाही कुठे चलत. होय गुरु दादा. काय रे? हा तुमच्याच पक्षात तुमची घरची माणसं सामील होत नाही तर बाहेरची कसं काय सामील होतात? अरे करण्या कसं असतं माहिती का? जर आपण एखादं काही चांगलं काम करत असेल ना तर त्याला पहिलं घरच्यांचाच विरोध असतो. आणि जर आता आपण मोठे झालो ना तर त्याला पहिला सपोर्ट घरच्यांचा असतो. आणि आता कसं आहे माहिती का? आता राहिलं गावातल्यांचा विषय. हा. तर आपण गावात सगळ्यांच्या घरोघरी जाऊ हा. आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये सहभागी होऊ. त्यांना सांगू घरोघरी जाऊन. चालतंय. मग तर होते ना आपल्या हा. पक्षात सहभागी. चल. ओ राम राम. आमच्या पक्षात सहभागी होता का? आमच्या पक्षात सहभागी होता का? थांबा थांबा. जन विकास इंटरनॅशनल पक्ष. आपलं काम आहे ना पण. काय? जरी कसं लोक. हा लोक विकास इंटरनॅशनल पक्ष सहभागी होता का? नको नको काम आहे. काम आहे का? हा. पण तरी विचार करा ना होता का? विचार करून सांगतो. बर बर ठीक आहे मग संध्याकाळी फॉर्म भरायला ऑफिसला या. हा चालेल हा. चालेल. येऊ का? हा चला चला. लक्ष असू द्या. बघ असं असतंय लोकांचं. बोलावं लागतं त्यांच्या सोबत. ओ राम राम. आमच्या पक्षात सहभागी होता. हा मग ठीक आहे संध्याकाळी फॉर्म भरायला या. हा बघ कसे लोक दाद देतात आपल्याला. सोपं नाही. उपप्रेसिडेंट हा. याला आपण आपलं पक्ष कार्यालय करू. प्रेसिडेंट अहो हे टॉयलेट आहे. हे टॉयलेट आहे. हा. अर्र, शी शी घाण. तरी म्हणलं वास कुठून येतोय. तुम्ही कुठे जागा गाडीचा? बर चला आपण दुसरं कार्यालय शोधू आपल्या पक्षासाठी. लोक पक्षाचा विजय असो. ए पूर्ण नाव घे. आतमध्ये कोण आहे का? अरे सुट्टी नाही नंतर ये. ओ आतमध्ये कोण आहे का? बाहेर या. गुरु दादा. काय? ते कसलं आपलं अपमान करते सुट्ट्या नाही म्हणते. त्याला अरे, सांगा जरा कोण का? आले कोण आहे. ओ आव, बाहेर तयार राहा आधी. कोण आहे रे? पक्षाचे उपाध्यक्ष आले बाहेर या. आणि अध्यक्ष बने. कोण आहे? नमस्कार बंडू शेठ. वहिनी नमस्कार. लक्ष आता असू हे द्या. काय सॉंग? बंडू शेठ हा. लक्ष असू द्या. मी लोक विकास इंटरनॅशनल पक्षाचा प्रेसिडेंट आणि हा उपप्रेसिडेंट आहे. तर अरे म्हणजे लोक विकास पक्षाचा मी अध्यक्ष आहे आणि हा उपाध्यक्ष आहे. समजलं का? हे कधी झालं काय झालंय? हा कसला पक्ष काय नीट सांगा तरी कळन असं. अहो कावेरी वहिनी आम्ही आताच एक नवीन पक्ष खोललाय लोक विकास इंटरनॅशनल पक्ष. बर. त्याच्यासाठी ना खजिनदार हे पद रिक्त आहे. हा. तर मला कसं वाटलं माहितीये का? पक्षाच्या बैठकीतून असं ठरलं आमचं हा. की बंड्या आपला हुशार आहे, सुशिक्षित आहे, हा. सुसंस्कृत आहे आणि त्याला व्यवहाराचं नॉलेज आहे. मग म्हणलं आपण त्या बंड्याला ते पद देऊन टाकू. कोणतं पद? अरे खजिनदार. बघ हे काय?
त्या पांड्या आडाण्याला काय माहिती आहे का आणि तुम्ही त्याला खजिनदाराचं पद देताय काय वेळ द्या बरं काय होईल हा? त्याचं? त्या पांड्याला काय कळते चालेल ठीक आहे कॅन्सल बांड्या हा आणि कावेरी वहिनी आताच आमच्या पक्षाची तातडीची मीटिंग झाली एक अर्जंट आणि त्या मीटिंग मध्ये असं ठरलंय हा. की बांड्याला खजिनदार न करता तुम्हाला खजिनदार करतोय आम्ही हो, टाळ्या, हे टाळ्या. काय नवीन टाळ्या वाजवा, बायको गप खजिनदार झाली. बसा. कधी झालं मी कधी म्हणलं मी होणार म्हणलं का नाही म्हणलं मग ह्याला कारणे सांग राव तुझ्या भाषेत समजून ऐकलं तर ऐकलं हो, अहो, ऐका गुळू शेठचं तुम्ही तुझी भाषा आणि त्याची भाषा काही वेगळी का चालली अहो, का पद किती मोठे आहे तुम्हाला गावात कसला दारा नाही तुमचा ए, काय दरा बिना पळत का नाही तुम्ही पळायचो निघा. आले कोणता पक्ष काढला आणि कुठं काय नु काढले नाही तर काय आणि दिलेत पद माझ्या बायकोला आव का गाव तुमचे- त्यांना हा? का तुमचं पद सांभाळीन का घरचं काम करेन बायको होय रे माझी ए म्हणजे हम्म बघ की ग, कर ना विचार थांब की विचार चालू आहे माझा बर कर कर विचार कर निवांत विचार कर आम्ही तोपर्यंत बसतो इथं करणे बस खाली बसायचं हा बस ओय दुसऱ्या 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 तुषार इकडे ए दुसऱ्या आमच्या पक्षात सहभागी होतो का रे हे बघ आताच आम्ही ना मंदीजवळ प्रस्ताव टाकलाय आमच्या पक्षामध्ये सहभागी होण्यासाठी तू बघ आमच्या पक्षामध्ये जर सहभागी होत असेल तर तुला बी एक पद देऊन टाकतो मंदी पक्षात सामील होणार आहे होय? हा ते कोण आहे विचार चालू आहे तिचा जागा शिल्लक आहे ना हा जागा शिल्लक आहे तू लोडच घेऊ नको तुमच्या तुमच्या पक्षात अशी जागा आहे का जिथं मंदीचं आणि माझं झंगाट जुळन म्हणून ए दुसरी ए म्हणजे तू तुझा विचार चालू ठेव ना काय म्हणलं तू अरे पक्षात अशी कोणती जागा शिल्लक आहे का जिथं मंदीचं आणि माझं झंगाट जुळन निघ इथून का निघ अरे तुला निघ काय इथून. अक्कल आहे का तुझ्या सारख्या नाराज आम्हाला आहे ना आमच्या पक्षात जागा नाही कारण याला उचकून विचार कर विचार कर काय जरूरत आहे आम्हाला चल तिकडे. बरं गोळ्या अरे हे काय घातलं का ना आतून खालून याला आज ते तसं हे करतो काय उचकू याला म्हणजे याचं झंगाट जुळवून द्यायचं आणि आपण काय करायचं आपलं कोण झंगाट जुळवीन मग काय ए म्हणजे झाला का ग विचार झाला माझा विचार काय विचार आहे सांग लवकर तुमचं काय खरं नाही तुम्ही घाला गोंधळ आले मोठे पक्षात सहभागी करणारे मला नाही माहिती पक्षात सहभागी हे गुरु दादा काय रे आपल्या बघ तुमच्या पक्षात तो कुणीच सहभागी होईना आता करायचं काय ही गाववाली तर आपल्याला असे टोमणे मारतात हाना राव करण्या हा. टेन्शन नको घेऊ गावाला जरी नाही म्हणले ना हा. तरी आपण काय करू आता जो लोकांचा प्रतिनिधी का हा. त्याला आपण फोडू फोडायचंय हा. कोणाला पण? सरपंच एकदा का लोकांचा प्रतिनिधी फोडला हा. मग अख्खं गाव आपल्या कंट्रोल मध्ये मग चालतं हा, चल. अरे मी काय कोणत्याच पक्षाचा सरपंच नाहीये ते माहितीये सरपंच आम्हाला अरे मी लोकनियुक्त सरपंच आहे त्यासाठी अभिनंदन तुमचं आम्ही करणार. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अरे त्याच्यामुळे मला आहे ना कोणत्याच पक्षात जायची गरज नाहीये अहो सरपंच म्हणून तर म्हणते आमच्या पक्षात या कोणता पक्ष आहे तुमचा ए कारण आपल्या पक्षाचं नाव सांग रे लोक विकास इंटरनॅशनल पक्ष हा समजलं का सोपं नाही अरे गोळ्या पक्ष स्थापन करणं काय एवढं सोपं आहे का रे हा त्याच्यासाठी पक्षाचं कार्यालय लागतं निधी लागतो कार्यकर्ते लागतात तुम्ही निधी कुठून आणणार रे? आम्ही लोकवर्गणीतून पक्ष स्थापन करणार तिथून सगळा निधी आणणार अरे कार्यकर्ते सांभाळावं लागतात हा कार्यकर्त्यांना त्यांचा नाश्ता उड चहा पाणी गाड्या घोड्या डिझेल हे कुठून देणार तुम्ही हा अरे तुम्हालाच मला खर्च करावा लागतोय नाश्ता पाण्यावर आणि चालले पक्ष स्थापन करायला बरं मला एक सांगा तुम्ही तुमचा पक्ष स्थापन केलाय हा. त्याची नोंदणी केली का निवडणूक आयोगाकडे ते काय असतं सर हा ते काय असतं खरं आम्हाला पोलिओची नोंद माहिती बा म्हणजे तुम्हाला नोंदणी करायची हेच माहित नाही का नाही बरं सरपंच आम्हाला सांगा की इंटरनॅशनल पक्षाची नोंदणी जर करायची ठरलं तर ती कुठं करायची इंटरनॅशनल पक्षाची नोंदणी करायची तुम्हाला कधी तालुक्याच्या बाहेर गेलाय का गावाच्या बाहेर पण नाही गेलं आणि चाललाय इंटरनॅशनल पक्षाची नोंदणी करायला हा तुम्हाला हे कुठं सुचलं रे पक्ष स्थापन करायचं सरपंच त्याचं काय झालं माहितीये का कारण आणि मी सकाळ सकाळ आहे ना पांडीला गेलो होतो मग तिथं सुचलं बसल्या बसल्या की आमचे पण पक्ष असला पाहिजे आणि त्याचं नाव ते बी तिथं सुचलं गोळ्या जर गावातल्या कोणी एखादी कंप्लेंट केली निवडणूक आयोगाकडे की बा तुम्ही ना पक्षाची नोंदणी न करता पक्ष चालवताय अरे जासा ना बाराचे भाऊ दोघं पण सरपंच ऐका ना हा. तुम्ही काय करा माहितीये का कोणाला सांगू नका गावात बी सांगू नका आणि निवडणूक आयोगाला तर अजिबात सांगू नका की आम्ही असला काय पक्ष स्थापन केलता म्हणून नका सांगू अरे ते मी नाही सांगत हम्म. पण तुझं तर काही नाही अरे तू आका 7-12 जाईन गोळ्या तरी पक्ष स्थापन नाही व्हायचा कळलं का
सरपंच हा. ही माझी आयडिया नव्हती, गोळदादाची आयडिया होती. मला ह्याच्यात गुतू नका. गोळदादा, मला तुमच्या पक्षाचा राजीनामा द्यायचे, तुमच्या पक्षात जायचंच नाही मला. गोळ्या आतापर्यंत किती लोक सामील झाले तुझ्या पक्षात? कशाचं काय सरपंच, काहीच नाही. तेवढा एक करण्या सामील झाला होता, त्यांनी बी राजीनामा देऊन टाकला. मग आता आता काय, पक्षामध्ये मी एकटाच राहिलो. आता एकटा माणूस काय करणार? मी आपला जातो, भात खाऊन झोपतो. थांबा, काय डोक्यात भगुने बिगुने घालून कुठे निघालेत? बड्या, तुला अजिबात सांगणार नाही आम्ही पार्टी करायला चाललोय. युवाला काय युवाला तरी तुला सांगत असतो मी 100 वेळा, कुठे येऊ नको म्हणून. काय रे सांगतो त्याला, सांगू नको. यार सांगत होतं का? नाही सांगायचं, बरं. कोणाला ए! सांगू नको. कुठं नाही चाललो, आम्ही वावरात चाललोय. जा. वावरात होय? हा. माझं बी तिकडच काम होतं राव वावरात. तू आता चालला कुठे पण इकडे? नाही मला काय काम नव्हतं, उगा जायला होतं घराकडे. होय, वावरात माझं बी काम होतं, चला जाऊ सोबत. नाही, नको, नको. आम्हाला इकडे वावरात जायचे. आम्ही वावरात नाही चाललो. मग? नाही मग? घरी चाललो. त्या आजीनी हे बघू पाटील लागला तिला द्यायला चाललोय. कोणत्या आजीकडे जायले? माझ्या आजीकडे. मग चला, माझं बी आजीकडे काम आहे. नाही नको. ए, तू जा बरे. तुझा पण जा खाली, पळ. वाक्याची भाजी करते आमच्या. म्हणून तुला सांगत असतो, तू येऊ नको बरं कुठे. बरं, जाय बरं. जरा चला पटकेस, लय दमलो एकटे. ते पांडे हावरं लागलो असतं आपल्या माग, झालं असतं आपल्या वाटे घरी. कशाला त्या बांड्याचं नाव घेतो? काय तू एक काम कर नाही, सामान सगळं आणले ना? हा, कांदा लिंबू मिरची सगळं आले. हे बघ, हे सोड. तुला वल्ली घ्यायची तर वल्ली घे, हा, मला सुट्टी दे. चालते. गोळ्या कर ना. काय रे, काय करता इकडं? काय नाही, असं चालू आपलं सावलीला बसायला. हा, बरं झालं आले. पण तू काय करते इकडे? मी इथं रानात काम होतं, तुम्ही दिसले म्हणून आले गप्पा मारायला. होय, हा. मग जा की, मग तुझं काम कर ना. अरे इथंच काम आहे माझं. मग तेच म्हणतो ना, झालं मग तुझं काम कर ना. अरे इथं तोंड फिरवलं की काम करायचंय मला आता. दिसले तुम्ही तर बसले, म्हणलं चला गप्पा मारू जरा. म्हणजे इथं काम आहे का तुझं? ते वावर कुणाचं आहे? दिसा ना तुला माझा वावर आहे ते. हायला करणे, मंदीचं वावर आहे हे. चालतंय, बस मग आम्ही जातो. का रे, बसा की. नाही, जातो आम्ही. बसा की गप्पा मारू जरा. नाही नको, चल कर ना. हाय का आता? अरे तुम्ही दिसले म्हणून आले मी. नाही नको, बस. बरं मला सांगते, भगुली का आणली होती? हाय का? फिरायले गुरु दादा, परत एकदा वाचलो, नाही तर म्हणजे आपल्याच वाटेकडे झाली असती. लवकर कपात आपली. करणे, हा? मला एक कळत नाही, यांना काय खायला भेटत नाही का रे? आता त्यालाच माहिती. काय करता इकडं? काय नाही, आपलं असं सावलीला बसायला आलो. तुम्ही काय करता इकडे? अरे मी माझ्याच वावरात आलते काय. होय, मग पण काय बरं वहिनी, मला सांगा, हा. तुम्ही त्या गायबाने बांड्यावर लक्ष द्यायचं सोडून इकडे काय पाणी धरताय? ए बुरट्याव, मी एक तर वावरात आलते आणि दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याला गायबान म्हणायचं नाही, कळलं? हा, हा. बरं, जावा ना मग. जाऊ ना तुम्ही. कुठं जाऊ? हे काय, इथं इथं पाणी धरते मी शेजारी. इथं पाणी धरताय? हा, मग मग जा ना, ते 12 बिरं भरलं असेल बघा ना तेवढं. अरे आताच आले हे करून, काय नको बसले मी थोडा वेळ सावलीला, बसू द्या आता तुमच्यासोबत इथं कुठं बोलत. बसता? हा? आता तुम्ही बसल्या तुमच्यासोबत बोलत बसते ना थोड्या वेळ. मग तिकडे जाऊन बसा तुमच्या वावरात. हे माझंच वावर आहे. कारण्या, काय म्हणे, हे कावेरी वहिनीचं वावर आहे. कावेरी वहिनी, धरा तुम्ही पाणी, आम्ही जातो. अरे ते बघूला कशाच आहे? काय गुरु दादा, हा, दुसऱ्याच्या वावरात घुसता, निवेदन तुमचं आणि मला जापिता. अरे कारण्या, मग आता कोण ज्या वावरात जातो ते वावर निघतंय कोणाचं तरी, त्याला मी काय करणार? हा, सांग बरं. आता हे बघ, हा. आता काही बी होऊ दे, हा. हे वावर कोणाचं का असेना, हा. कोणाचं बी असू दे, हा. जर याचा कोणी मालक आला हा. ते ना, आपण नाही जायचं इथून, मग कोण जाईल? आपण त्याला हुसकून लावायचं. बरं चालते, चला उरक. हा, हा. चालतंय. ए गोळ्या करण्या, अरे काय करताय तुम्ही इथं? आला का? आलो ना, मग तुझ्या डोळ्यावर दिसत नाही का? दिसतंय ना. बरं, काय आलं तू इकडे? काय आलोय मी, आपल्या गावात कापित होतो गुरांना. होय, गुरु दादा, हम्म. तुम्ही मागाशी काय म्हणले? जे त्याला हाकू लावायचं, आता याला हाकू लावा. हाकलून हा, लावायचं. चला उरक. निघ बरं तू तू इथून. जाय चल. अरे चल, तू इथून ए, जा. निघ. इथून तुला जा. सांगितलं तुला ना, सांगितलं ए, ना, तू जा बाबा, इथून. वावर माझं आहे, तुम्ही धक्का कमाल देऊ नको, ढकलून तुला देणार. सांगतोय, निघ इथून. धक्का देऊ नको हा, म्हणजे, तुम्ही तुला असं सांगतोय, दमदाटी धक्का काय देऊ करता? नको. पळ, निघ अरे इथून. वावर माझं आहे, तुम्ही जा निघून इथून. हा, मग निघ इथून. हा, सांगत तुला. तुम्हाला कारण्या, धर रे याला. सांगितलेलं कळत नाही तुम्हाला. सांगितलेलं कळतं का नाही तुम्हाला? कळतं का?
कळतं का नाही सांगितलं निघ 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 जा म्हणलं तिकडे. तुला. तू सांगितलं ना ए, निघ तिकडे. इथून. निघ म्हणलं ना तुला. निघ म्हणलं माझा वावर आहे, मी जाणार नाही अरे अजिबात. दुसऱ्या जा पळ अरे काय तिकडे. करायला अरे का मारायला त्याला ये इकडे. हाय का बघ बारकाले लेकरं बघून दमदाटी करतो आमच्यावर. अरे मारायलास अक्कल बी काय कर तुला काय लेकरांना अक्कल नको का मग हा? हा? ए. माझ्याच वावरात येतात आणि माझ्यावर दमदाटी करतात काय ए गोळ्या कर करण्या काय झालंय अरे हे म्हणते हे माझं वावर आहे, ते म्हणते ते माझं वावर आहे. मग आम्ही पार्टी करायला जायचं कुठं? कसली पार्टी बेळीची अरे गाय बन्याव मग मगाशी माझ्या वावरात बसलेला तेव्हा मिळून नसती का खाल्ली आपण भेळ. चला फोडा इथं आपण चला. काय काय अडचण नाही मला नाही. खोला खोला आम्हाला आहे ना पार्टी आहे ना तुम्हाला घेऊन नाही करायची. मग भेळ आणली पावशर, त्यामुळे ना करण्या आणि मी आम्ही दोघं मिळून पार्टी करणार. तुम्हाला नाही घेणार पार्टी. म्हणजे आम्हाला खायला नाही देणार तू मग माझ्या वावरात बसून पार्टी करायची नाही आधीच सांगतो कुठं करा तिकडे तुम्ही ए गोळ्या मला काय म्हणलं रे बा? काय? हा म्हणलं तुला कावनी जेवायला बोलवले हा म्हणजे ही प्लॅन होता काय? हे बघ तुला सांगतो माझ्या रानाकडे अजिबात फिरकायचं बी नाही आणि बघायचं बी नाही. हा आणि तुला सांगते मला जर भेळ देणार नसला ना माझ्या रानाकडे बघायचं बी नाही. होय. हा. बघा जमतय का मिळून खाऊ सगळे नाही तर मग अजिबात यायचं नाही आमच्याकडे. हा नाही नाही म्हणजे माझ्या वावरामध्ये झाड नाही नाही का म्हणून. ठीक आहे काय हरकत नाही. आम्ही ना इथं झाडाखाली नाही करणार. आम्ही रोडला पार्टी करू. रोड तर कोणाच्या बापाचा नाही ना. हा रोडला पार्टी करू. जा जा चल रे करण्या हा, आपला. जा, 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 रोडला चल. कर. लय आला मोठा शहाणा. शेणाने भरलेले वाहन बिन जाते हा, बघू आम्ही आमचं काय. बसून खा खा खा. करण्या हा? बस सोड भेळ भेळ. बघ करण्या हा. आता या रस्ता तर कोणाच्या बापाचा नाही ना. नाही नाही कोणाच्या बाप्पाचं नाही. येऊ देत कोण येते बघतोच आता याच्याकडे. सोड भेळ चल. मला ये ना धर. ठीक आहे. अजिबात नाही देणार. हा देतच नसतो आणि इकडे यायचं काम नाही तुमचं. खाली वर रस्त्याच्या. हा समजलं ना. असतं काय आपल्या बापात आहे का थांबू दे ना थांबायचे पण का आपल्यापाशी का तिकडे जाऊन थांबा ना मग त्यांना म्हणा. त्याची मजा करतो आता मी ते बघा फक्त. हा. अरे आता मी आता बघा. माझं- हे दुसऱ्या हा? म्हणले गेलं. ए, घे. होते का ज्ञानात पण ना पण बसा खाली. बंड्या ए पांड्या ए पांड्या आपण खाऊन घेऊ. बंड्या थांब. मला ए गोला आपली बेल खातात तिकडे चला ए! ए, ए! दुसऱ्या! ओ माय गॉड अरे बाप रे हो काय झालं काय असं म्हणजे सिरियस वगैरे काय नाही ना. या पेशंटला आहे हा. का खूप मोठा आजार झालाय अयो ऑपरेशनच करावं लागल. सुप्रे काय ग काय चाललंय. अरे काय नाही बसले होते बोल ना काय म्हणते? बर तू काय म्हणली होती माझ्या वावरात तू पाणी दिलं की मी तुझ्या वावरात खुरपा लाईन. चल ना मग आता. हा अरे गोळ्या मी तुला बसले होते असं नव्हतं म्हणायचं. माझं ना सकाळपासून इतकं डोकं दुखायला लागलं मला त्रासच सहन होय नाही आणि मगापासून पोट पण दुखायला लागले. अयो होय लय पोट दुखतोय. अरे लय पोट डोकं दुखायला पण लागलंय. दुखतंय. हा सुप्रे मला सांग जेव्हा माझ्या वावरात काम करायची वेळ आली तेव्हा लगेच तुझं डोकं दुखायला लागलं तुझं पोट दुखायला लागलं. लय नाटक करायला लागली. अयो लय डोकं दुखतंय लय पोट दुखतंय. आणि मला स्वतःच्या वावरात कुदू कुदू काम करून घेतलं. गोळ्या थोडंच कर एवढंच राहिलंय तेवढंच राहिलंय आणि आता माझ्या वावरात खुरपाल चल म्हणतोय तर. ए गोळ्या मी काय तुला नाटक करणार वाटते का. अरे मला लय पोट दुखायला लागले मला दम निघाना गेला. एक तर गोळी आणून द्यायची सोडून काय पण कसा बोलतो रे. अयो गे मम्मी. बरं जाऊ का मी. हा जा जा. बरं सुप्रे आ, मी काय म्हणतो माहितीये का एवढंच जर पोट दुखतंय तर टायमाला जाऊन यायचं ना बाथरूमला. एकदा नाही दोनदा जायचं. ए गोळ्या जा तू. जातो मी. ए करण्या इकडे इकडे. अरे तुला कंपाऊंडरचा ड्रेस घालून यायचा होता तू काय घालून आलाय. भेटला नाही काय करू मग
काय करण्या, अरे शर्ट वगैरे ठीक आहे, हा. पण तू ते बुटाड उलटे पालटे घालून आलाय. अरे काय गडबडीत तर मी सरपंचाचा आणि सरपंच बाईचाच एक एक बुट घालून आलोय. अरे काय राव करण्या, अरे तुला काय अक्कल बिक्कल हाय का काय? कधी दवाखान्यात गेला नाहीस का जिंदगीमध्ये? कंपाऊंडर कसं असतं डॉक्टरचं माहिती का तुला? हा जरा शिक शिक, जरा थोडं काहीतरी हुशार हो. असा येड्या गबाळून राहू नको जरा काय बी. एक इकडे बुट्ट घालून आले. ए काय कर, चल जाऊ दे घरी, जाऊ दे. जाऊ. ए, जा. मी आहे. ए मागे ये. मी आहे, टेन्शन घेऊ नको. ए, नाही, लय नाही. कसा दिसतोय डॉक्टर? बंड्या मला सांग, तू काय एवढं त्याला ज्ञान पाजरायला लागलाय? हा? हा? का पाजरायला लागलाय? का म्हणजे डॉक्टर वेन तू काय स्वतः केलंय बघ ना. काय केलंय? अरे, तुला साधी फुल पॅन्ट भेटली नाही, हाफ पॅन्ट घालून आलाय आणि लागला त्याला शिकवायला. ए गोळ्या, तुला सांगतो गरिबी मध्ये झालोय मी. हाय तसं ऍडजस्ट कर, नाही त्या बघ मला डॉक्टर बिक्टर व्हायचं नाही, काय नाही. हे धर तुझ्याकडे इंजेक्शन, हे औषध, आणि तू तुझं हो डॉक्टर. बरं, मी जायलो घरी. राहू दे राहू दे मग? राहू दे, चल चल राहू दे चल. उगा आपलं झालं कसं तरी गरिबी तर. चल बरं, हा. मला सांग, हा? ते शर्ट कुठून आणलाय? अरे ही आहे ना, त्या आपल्या गावातला गुराचा डॉक्टर नाही का, हा. त्याने 2 वळीवर वाळू घातलं होतं. मी आहे ना चोरून घेऊन आलोय त्याचा. कसं आहे वा, म्हणजे कसं आहे आपलं, कसं फुल फुल तयारीतच हा, आहे का नाही? आणि हा? ह्या डब्यात काय? हे इंजेक्शन मध्ये भरायचं औषध आहे याच्यात. होय, हा, हा, आहे ना. म्हणजे बंड्या तू सगळ्या तयारीनिशी आलाय बरं का? फुल म्हणजे तयारीत आलो मी. हा, आहे. म्हणजे मिशन फेल जायलाच नको आपण. फेल नकोच. अरे कसं आहे तुझं? अरे पण गोळ्या, इथं 2 जण कोणतरी बसले तर एक काम करू का, ह्यांना दोघाला एक एक असं इंजेक्शन टोचू का, म्हणजे कसं माझी प्रॅक्टिस बी होऊन जाईल. तिथं आपल्याला अडचण येणार नाही मेन मिशन मध्ये. ए थांबा. अरे बंड्या, हा. इंजेक्शन नको देऊ, ते आपल्या ओळखी पाळखीचे नाही, तू कशाला कुटाणा करतो? ए बरं मी काय म्हणतोय, थांबा त्यांची नाव लिहून घेतो आधी. हा. नाव तर लिहू द्या. कशाला नाव लिहितो? शांत बस जरा. बरं गोळ्या, काय करतो माहिती का, इंजेक्शन देत नाही मी, काय नाही. एक काम करू का, ही चलतंय का नाही ती चेक करू का एकदा? हा, फक्त चेक कर, इंजेक्शन नको देऊ. नाही नाही चेक हा, करतो. हा check कर. इकडे इकडे. हळूचा. हा हा. थांब. अरे थांब. हा. डॉक्टर, अरे गोळ्या थांब. गोळ्या थांब. अरे मला हाणायला लागलं ते. ए लवर. अयो. अयो गोळ्या तर समोरूनच यायला लागलाय. मी असं नीट चलत आलेलं बघितलं ना तर गोळ्या लगेच खुरपायला घेऊन जाईल. काय करू, कुठं लपू? अयो पळतच यायला लागलाय. अयो अयो लगेच यायला लागलाय. अयो सुप्री, आ? काय ग, काय झालं? अरे काय नाही गोळ्या, तुला सांगितलं ना सकाळी माझं लय दुखायला लागलंय. दवाखान्यात चालले होते, अरे लय चक्कर पण यायला लागले, पोट तर लयच दुखायला लागले, काय सांगू. हा बरोबर आहे. अगं मला सांगितलं होतं तू सकाळी माझं दुखतंय म्हणून, हा. त्यासाठी मी तुझ्यासाठी डॉक्टर घेऊन आलतो. डॉक्टर? तिकडे, हा तिकडे चाललो होतो तुझ्या घरी, पण तू वाटतच भेटली. हा, हा. हे कोण आहे डॉक्टर? हा. हे डॉक्टर आहेत आणि हा त्यांचा कंपाऊंडर. कुठले डॉक्टर? अरे एक नंबर डॉक्टर आहे, तू अजिबात लोड घेऊ नको, तुला लगेच चेक करते ते. हा. चेक केलं ना, हा. गोळ्या औषधे इंजेक्शन देते, लईच फरक पडून जाईल तुला. हा. काळजी नको करू. डॉक्टर अरे चेक पण करा. कशाला, मी गेले असते दवाखान्यात. सुप्रे, तू जाणार आहे मला माहितीये, पण कशाला आता इथं डॉक्टर घेऊन आलोय ना मी, आता तुझ्यासाठीच आणलं होता. हा. डॉक्टर चेक करा. चेक ए, थांबा थांबा. हा. नाव काय नाव? नाव सांगा. ली नावली हा. सुप्रिया. हा. 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 वय वय काय वय? 28. 28 ले. ले 28. कंपाऊंडर, हा. हे धरा ही आपलं औषधाची बाटली, हा. आणि हे धरा ही इंजेक्शन. हा, हा. मी चेक करतो जरा. हा. पेशंट येतोय ना? हा हेच पेशंट. एक मिनिट थांबा. बघू हात हात बघू इकडं. शिट, डॉक्टर डॅम इट. काय झालं? हो हे डॉक्टर, काय हो, काय झालं? काहीच कळाय नाही आताच. काहीच. ती हात बघू. हा, हा. ओ माय गॉड. अरे बाप रे. हो काय झालं? काय असं म्हणजे सिरियस वगैरे काय नाही ना? या पेशंटला आहे हा. का खूप मोठा आजार झालाय. अयो, ऑपरेशनच करावं लागेल. ए गोळ्या, डायरेक्ट ऑपरेशन. डायरेक्ट ऑपरेशन. नाही गोळ्या, पोट दुखतंय थोडं. नाही सुप्रे, ऐक ऐक, होत असं, तू लोड घेऊ नको. अरे पण ऐक ना. ऑपरेशन काय, पोट दुखतंय माझं अरे फक्त. ऑपरेशन करायचं ना, करू आपण. थांबा बरं डॉक्टर, किती खर्च येईल ऑपरेशनला?
50-60 हजार रुपये खर्च येईल 50-60 हजारात होईल ना? जास्त क्रिटिकल ऑपरेशन आहे होय का? गुंतागुंतीचं ऑपरेशन आहे बरं. त्याच्यामुळे याला खर्च जास्त येणार आहे कसं आहे मशनीत बिशनीत टाकावं लागेल हा. मग तिथून मग सगळं ते पुढची प्रोसिजर आम्ही आमची करू बरं, फक्त 50,000 जमा करा तुम्ही 50 हजारात होऊन जाईल ना? 50,000 होऊन जाईल बरं आपल्या इथं घरच्या घरी होऊन जाईल ना? घरच्या घरी होऊन जाते काय टेन्शन ओके. नाही तुम्ही सामान सगळं आणलंय ना? सगळं आणलंय मी ओके. टेन्शन घेऊ नका ठीक हा. आहे सुप्रे तू लोड घेऊ नको हा आता मला 50 कळतंय हजार मी भरतो ना. इथं सही करा इथं अहो ऑफिस आहे कंपाऊंडर करायचं. साहेब थांबा जरा. सही तर करा अहो जरा पेशंट घाबरले एवढं मोठं दुखणं ऐकून ऑपरेशनचं नाव घेताच घाबरले थोडं जरा त्याची समजूत काढतो ना. बरं, थांबा बरं, ना. बरं. हे बघ सुप्रे काय आहे माहितीये का ऑपरेशन करू आपण तू लोड घेऊ नको पैशाचा मी देतो पैसे. अरे पोट दुखतोय गोळ्या कशाला ऑपरेशन नको. अगं शांत बस तू. हा? डॉक्टर हा? बरं ऑपरेशन तर करू हा. पण आता ऑपरेशन करायचं म्हणलं घरी जावं लागेल ना. हा हा मग आता तोपर्यंत घरी जाऊस तर काहीतरी तात्पुरतं हे करा ना इलाज वगैरे. तात्पुरता इलाज का हा बरं 1 मिनिट तात्पुरता इलाज बी आहे ना आहे ना. मग बरं. उगाच नाही कंपाऊंडर औषध घ्या इकडं हा इंजेक्शन बी घ्या इकडं हा 1 मिनिट थांबा अरे ही इंजेक्शन काय जनावरच वाटायला लागलंय बघ ते. सुप्रे तू शांत बस असं आजारपणात होत काही बी दिसत तू शांत बस ना. मग डॉक्टर हा? तुम्ही तुमचं चालू द्या. बरं तात्पुरता इलाज करतो हा. पण आपल्याला मेन जेव्हा ऑपरेशन करायचंय हा तेव्हा आहे ना बरं वस्त्र बिस्तर आणलास का हा सगळं सगळं आणलं ना हा तर आपल्याला आहे ना आधी काय करावं लागेल माहिती का ह्यांचे केस काढावं लागतील ऑपरेशन करायच्या आधी चालेल काढून टाकू. जमतं ना? ए, ल्या. काढून टाकू काय कशाला केस माझं पोट दुखतंय डोकेच. पोट दुखायले का तुमचं हा काय करावं लागेल माहिती का बघा तुला सांगतो पोट बीट कापावं लागेल होय हो माझं दुखतच नाही काय. नाही ती बघतो ना तात्पुरता इलाज करा. बरं, तात्पुरता इलाज. तात्पुरता इलाज, थांबा. ऑपरेशन मध्ये होऊन जाईल ना ते. होऊन जाते ते कवर होऊन जाते हा ठीक आहे. मग डॉक्टर थांबा हा टाइम काय झाला टाइम हा, इंजेक्शन टाइम टाइम काय झाला टाइम बघा टाइम बी बघा हा. हा किती झालाय हा 12 वाजले 12 12 वाजले का ले हा लिहा, लिहा. हा द्या आता इंजेक्शन थांब अरे थांब जा. थांब. ए गोळ्या माझं नाही दुखत आहे, मी नाटक करत होते. हा. काय 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 म्हणली नाटक करत होते मी. नाटक करत होती. हो डॉक्टर थांबा थांबा कंपाऊंडर थांबा. हा. काय म्हणली सुप्रे नाटक करत होते. होय नाटक करत होती का करत होती एवढं नाटक. अरे काय झालं गोळ्या हा. 2-4 दिवस सलग खुरपायला जात होते ना हा. मग मला कंटाळा आलता आणि पुन्हा तू आज अजून खुरपायला बोलवलं मग मला ना तुझ्या इथे यायला नको वाटत होतं आणि लय कंटाळा आला म्हणलं आराम करावं म्हणून मी खोटं बोलले तुला. होय हम्म. अगं सुप्रे मला कळत होतं तू नाटक करीत होती पण मला नक्की बघायचं होतं की खरं काय आणि खोटं काय म्हणून आहे ना मी पण हे सगळा प्लॅन केला. हे काय कंपाऊंडर नाही आणि हा काय डॉक्टर नाही हे आहे आपला बंडे बंड्या बंडू डॉक्टर आपला बंड्या आणि हा काय त्याचा कंपाऊंडर नाहीये हा आहे करणे आपला. रे हे, म्हणून गोळ्या ऑपरेशन करायचं का नाही ऑपरेशन आता कॅन्सल हा. आणि हे बघ हम्म. उद्यापासून जर का तू कामाला वावरत नाही आली खुरपायला 6 वाजताच येते गोळ्या तू हा. बोलवायची पण गरज नाही. चालेल आता आजच्या दिवस ठीक आहे जाऊ दे पण उद्यापासून कंटिन्यू आली पाहिजे हा? हा हा हा. आणि हे बघ उद्या जर का तू काय कारण दिले तर तुझ्या प्रत्येक कारणाचं माझ्याकडे सोल्युशन नाही आहे. दिवस उगवायला येऊन बसते तुला बोलवायला यायचीच गरज हा नाही. चालेल येशील ना हा नक्की नक्की येते. डॉक्टर हा? चला चला ए, पण गोळ्या हा. 50,000चं नुकसान केलंच राव खरं ऑपरेशन करू दिलं असतं तर अरे आपलं मिशन सक्सेस झालं ना सक्सेस मिशन